तर बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या मॅचमध्ये जसप्रीत बुमराह याने कॅप्टनशिप करून खूप असा चांगला परफॉर्मन्स दिला आहे आणि जसप्रीत बुमराह याला मॅन ऑफ द मॅचचा किताब भेटला आहे। तर आज आपण जसं की तुम्हाला माहिती आहे IPLचा ऑप्शनही चालू आहे, तर कोण अशी 5 बेस्ट टीम आहे त्याची बेस्ट फास्ट बॉलिंग अटॅक आहे आज आपण पाहूयात, ज्यांनी चांगली अशी खरेदी केली आहे। तर तुम्ही पाहतात मॅड मराठी। तर सुरुवात करणार आहोत आपण आज मुंबई इंडियन्सकडून। मुंबई इंडियन्सने 4 असे बेस्ट फास्ट बॉलर त्यांनी जमा केले आहे, म्हणजे त्यांनी परचेस केले असं बोलू शकतो। त्यामध्ये जसप्रीत बुमराह हा पहिला बेस्ट बॉलर असणार आहे, त्यानंतर ट्रेंट बोल्ट हा परत मुंबईकडे आला आहे। तिसरा म्हणजे तुम्हाला दीपक चहर इथे पाहायला भेटतो, चेन्नई सुपर किंगकडे खेळायचा, परंतु तो सध्या 2025 मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना भेटणार आहे तुम्हाला। आणि चौथा म्हणजे इथं बेस्ट असा फास्ट बॉलर इंडियाने म्हणजे मुंबई इंडियन्सने घेतला आहे, दीपक चहर झाला इथे तुम्हाला। आणि रिच टॉपली हाही खूप असा लेफ्ट आर्म फेस बॉलर आहे, मिडल ऑर्डरमध्ये चांगलीशी गोलंदाजी करतो। बाकी ट्रेंट बोल्ट आणि दीपक चहर हे पॉवर प्लेमध्ये तर काय करू शकतात हे तुम्हाला माहितीच आहे। तर मुंबई इंडियन्सचा स्क्वॉड खूप असा खतरनाक मला दिसत आहे। नक्कीच मुंबई इंडियन्सने बॉलिंगमध्ये म्हणजे फास्ट बॉलिंगमध्ये खूप अशी चांगली कामगिरी केली आहे, मला तरी असंच वाटतं। तर दुसरे इथे तुम्हाला पाहायला भेटतं तो म्हणजे राजस्थान रॉयल, त्यांनी खूप अशी चांगले फास्ट बॉलर घेतले आहेत। त्यामध्ये सुरुवातीला तुम्हाला इथे पाहायला भेटतो तो म्हणजे संदीप शर्मा, खूप असा चांगला एक्सपिरियन्स बॉलर आहे IPLमध्ये, त्याने खूप असे चांगले मॅचेस काढले आहे राजस्थानसाठी। तो 2 वर्ष सध्या खेळत आहे आणि चांगली कामगिरी करत आहे। त्यानंतर तुम्हाला इथं पाहायला भेटतो तो म्हणजे फजलक फारुकी, त्यानेही अफगाणिस्तानकडून खेळताना खूप अशी चांगली बॉलिंग टाकली आहे, तर नक्कीच राजस्थानने एक चांगला परचेस केला आहे। त्यानंतर तुम्हाला इथे पाहायला भेटतो तो म्हणजे आकाश माधवाल हा मुंबईकडनं खेळायचा 2024 आणि 23मध्ये, नक्कीच 25मध्ये तुम्हाला तो राजस्थान रॉयलकडनं खेळताना भेटणार आहे। तर खूप असा चांगला बॉलर आहे, मुंबई इंडियन्सकडनं खेळताना खूप असे चांगली डेथ बॉलिंगमध्ये ही चांगली बॉलिंग करून म्हणजे यॉर्कर टाकायचा आणि स्लोअर बॉल त्याकडे खूप चांगला आहे, पेस चांगला आहे आणि स्विंगही चांगला करतो, हे तुम्हाला पाहायला भेटणार आहे। मग तुम्हाला जोफ्रा आर्चर तोही मुंबईकडे होता मागच्या वर्षी, परंतु यावर्षी राजस्थान रॉयल म्हणजे 2025ला तो राजस्थान रॉयलकडनं खेळताना पाहायला भेटेल। नक्की तो काय करू शकतो हे तुम्हाला माहितीच आहे, जसं की इंग्लंडकडनं खेळताना खूप अशी चांगली बॉलिंग करतो, म्हणजे ODI, वन डे, टेस्ट हा तिन्ही फॉर्मॅटचा बॉलर आहे। सध्या म्हणजे इंजरीमुळे तो बाहेर होता आणि त्याने कमबॅक केला आहे। पाहूयात राजस्थान रॉयलमधनं तो कसा परफॉर्मन्स देईल। तर हे सध्या पहिल्या 2 टीम आहेत त्यांना मी रेटिंग करेन, जसं की मुंबई इंडियन्सला मी 9.5 रेटिंग करेन आणि म्हणजे त्यांच्या बॉलिंग म्हणजे फास्ट बॉलिंग डिपार्टमेंटमध्ये, आणि राजस्थान रॉयल याला मी 8.5 करेल, कारण की ठीक आहे चांगला असा बॉलिंग परफॉर्मन्स आहे, परंतु जोफ्रा आर्चर झाला त्याचा काही फॉर्म असा चांगला नाही आहे, म्हणजे शेवटचे 2 वर्ष 1 वर्ष त्याने बॉलिंगही खूप कमी टाकली आहे। तर नक्की पाहायला मजा येईल राजस्थान रॉयलमधनं तो कशी बॉलिंग करतो आणि राजस्थान रॉयलला नक्कीच तो फायनलमध्ये पोहोचवू शकतो का, कारण की राजस्थान रॉयलचा तोच एक त्रास आहे, म्हणजे सुरुवातीला पहिल्या 7 ते 8 मॅचेस ते जिंकतात, परंतु जेव्हा क्वालिफिकेशन आणि फायनल येतं तेव्हा त्यांना काय होतं ते नक्की माहीत नाही। तर आपण तिसऱ्या टीमकडे वळूया, त्याने सर्वात जास्त म्हणजे चांगले असे फास्ट बॉलर घेतले आहेत, ते म्हणजे लखनौ सुपर जायंट्स। इथे तुम्हाला 4 फास्ट बॉलर पाहायला भेटतात, त्याच्यामध्ये तुम्हाला सुरुवातीला पाहायला भेटतो तो म्हणजे आवेश खान, मोहसिन खान आणि त्यानंतर मयंक यादव, आणि चौथा पाहायला भेटतो तो म्हणजे शिमार जोसेफ। हे 4 त्यांच्याकडे बॉलर आहेत, त्यामध्ये 3 बॉलर हे इंडियन आहे आणि यंग आहेत, आणि शिमार जोसेफ हाही वेस्ट इंडिजचा एक चांगला बॉलर आहे। त्याने ऑस्ट्रेलियामध्ये काय केलं तुम्हाला माहिती असेल, रिमेंबर द नेम हे परत त्याने रिपीट केलेलं तिथे। खूप अशी चांगली बॉलिंग आणि बॅटिंग परफॉर्मन्स करतो आणि खूप असा क्विक आहे। नक्कीच लखनौ सुपर जायंट याने चांगले असे 4 फास्ट बॉलर निवडले आहेत। तर पाहूयात लखनौ सुपर जायंट काय करू शकेल। KL राहुल सध्या आता लखनौ सुपर जायंटमध्ये खेळताना नाही भेटणार आहे, तर या 3 आहे, म्हणजे लखनौ सुपर जायंटला मी सध्या तरी बॉलिंग डिपार्टमेंटमध्ये म्हणजे फास्ट बॉलिंग डिपार्टमेंटमध्ये काय रेट करू, म्हणजे मला तर वाटतं 8 ही रेटिंग खूप चांगली असणार आहे, कारण की त्यांच्याकडे खूप असे चांगले स्पिनरही आहेत, तुम्हाला रवी बिष्णोही पाहायला भेटतो। तर नक्कीच हे 4 फास्ट बॉलर काय करू शकतात हे नक्की पाहायला मजा येईल लखनौ सुपर जायंटसाठी। तर आपण आता पुढच्या टीमकडे वळूयात, म्हणजे ही तिसरी टीम होती। आता मी 2 टीम ठेवल्यात, म्हणजे टॉप 5 मी सध्या पिक केलेले, नंतर तुम्हाला असे छोटे छोटे व्हिडिओ पाहायला भेटतीलच। तर त्यानंतर आपण वळूयात लखनौ सुपर जायंट झाली आहे आपल्याकडे।
तुम्हाला ते दिल्ली कॅपिटलकडे ही चांगले असे फास्ट बॉलर पाहायला भेटतात. त्यामध्ये सुरुवातीला तुम्हाला भेटतो मुकेश कुमार, त्याला रिटेन केलं आहे दिल्लीने. रिषभ पंतला रिटेन नाही केलं आहे, पण मुकेश कुमारला रिटेन नक्कीच केलं आहे दिल्लीने. दुसरं तुम्हाला पाहायला भेटतो मिचेल स्टार्क, तो मागच्या वर्षी KKRकडे खेळत होता, त्यांनी फायनली जिंकलेली. परंतु यावर्षी म्हणजे 2025मध्ये तो तुम्हाला दिल्ली कॅपिटलकडून खेळताना पाहायला भेटणार आहे. खूप असा चांगला लेफ्ट आर्म क्विक पेसर आहे. नक्कीच दिल्लीकडनं चांगला परफॉर्मन्स करू शकेल का, पाहायला नक्कीच मजा येईल. तिसरा म्हणजे तुम्हाला इथं पाहायला भेटतो तो म्हणजे टी नटराजन. तो सनरायझ हैदराबादकडे होता, तर 2025मध्ये तुम्हाला दिल्लीकडनं खेळताना पाहायला भेटेल. यॉर्कर, स्लोअर वन आणि पॉवर प्लेमध्ये ही चांगली गोलंदाजी करतो. तर बघूयात टी नटराजन दिल्लीच्या कपड्यामध्ये कसा वाटतोय ते. आणि चौथा म्हणजे तुम्हाला इथं पाहायला भेटो म्हणजे दुष्मंता चमीरा, तो श्रीलंकेचा एक फास्ट बॉलर आहे, खूप अशी चांगली बॉलिंग परफॉर्मन्स करतो. तर नक्कीच दिल्लीची जी बॉलिंग लाईनअप आहे, फास्ट बॉलिंग लाईनअप आहे, त्याला मी 7.5 रेटिंग करेन. खूप अशी चांगली फास्ट बॉलिंग आहे. तर पाहूयात दिल्ली कॅपिटल्ससाठी यावर्षी तरी म्हणजे 2025मध्ये तरी फायनल जिंकू शकेल का, बघूया. आणि आता शेवटची टीम माझ्या लिस्टमध्ये आहे ती म्हणजे सनरायझर हैदराबाद मी ठेवली आहे. त्यांना मी चांगलंच रेटिंग करेन, कारण की खूप असे चांगले फास्ट बॉलर तुम्हाला इथे पाहायला भेटतात. त्यामध्ये पहिल्या नंबरला आहे तुम्हाला इथे मोहम्मद शमी. तर मागच्या वर्षी तुम्हाला गुजरात टायटनकडनं खेळताना दिसायचा, परंतु तो 2025मध्ये सनरायझर हैदराबादकडून खेळताना पाहायला भेटेल. नक्कीच मिया मॅजिक आहे तोही मोहम्मद शमी, खूप असा चांगला स्विंग करतो. त्यानंतर तुम्हाला इथे पाहायला भेटतो तो म्हणजे पॅट कमिन्स, ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन आहे टेस्ट मॅचमध्ये सध्या, आणि खूप असा चांगला गोलंदाजी करतो. 2024मध्ये सनरायझर हैदराबादला फायनलपर्यंत पोहोचवलेलं, हेही तुम्ही लक्षात ठेवा. खूप असा चांगला ऑलराऊंडर परफॉर्मन्स आहे, बॅटिंग आणि बॉलिंग करू शकतो आणि खूप असा चांगला फिल्डरही आहे. तर पॅट कमिन्स हा दुसरा तुम्हाला फास्ट बॉलर पाहायला भेटतो. तिसरा म्हणजे तुम्हाला हर्षल पटेल म्हणजे पर्पल पटेल. IPLमध्ये सध्या त्याने 2 वेळा पर्पल कॅप जिंकला आहे. खूप असा चांगली त्याकडे स्लोअर वन आहे, मिडल ऑर्डर आणि डेथ बॉलिंगमध्ये खूप असा चांगली गोलंदाजी करतो. नक्कीच थोडा रन रेट हाय आहे, परंतु खूप असा बेस्ट बॉलर म्हणून ओळखला जातो. इंडियामध्ये सध्या चान्स भेटत नाही आहे, पण खूप असा बेस्ट बॉलर आहे हर्षल पटेल. आणि चौथा म्हणजे तुम्हाला इथं पाहायला भेटतो म्हणजे जयदेव उनटकर, तोही लेफ्ट आर्म पेसर आहे, स्लोअर वन त्याची खासियत आहे आणि खूप असा चांगला म्हणजे एक्सपिरियन्स प्लेअर आहे. नक्कीच सनरायझर हैदराबाद याने 4 असे बेस्ट फास्ट बॉलर पिक केले आहेत. तर मी सनरायझर हैदराबादच्या फास्ट बॉलिंग अटॅकला 8.5 रेटिंग देईन. तर हेच आहे टॉप 5 सध्या ऑप्शनमध्ये पिक केलेले फास्ट बॉलरची टॉप 5 टीमची लिस्ट आहे. तर नक्कीच असे काही व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही मला फॉलो करा, सबस्क्राईब करा. तर तुम्ही पाहतात मॅड मराठी च्या मायला.